चला आज बनवायची केळीची भाजी। त्यासाठी मी इथं अर्धा किलो केळी घेतली आहे, एक लसूणची कापोई, एक कांदा, एक टोमॅटो, एक शिमला। चला आता याला बारीक कट करून घेऊ। बघा केळीचे असं हे कट करून दोन भाग करून त्याची अशी साल काढून घेऊ। तशी सेम सगळ्या केळींची साल काढून घेऊ। लसूण, केळी, कांदा, टोमॅटो, शिमला बारीक कट करून घेतली। चला आता भाजी बनवायची तयारी करू। कढई ठेवली, तिच्यात तेल टाकू आता। ठेचलेला लसूण टाकू आता। लसूण चांगले लाल होतात तोपर्यंत परतायचे चांगले। बारीक कट केलेले कांदे टाकू। कांदे लाल होतात तोपर्यंत चांगलं परतायचं। त्यानंतर मग टमाटे आणि शिमला टाकायचं। अशी नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करत राहा, शेअर करत राहा, सबस्क्राईब करत राहा। बघा चांगले कांदे लाल हो तोपर्यंत असे चांगले परतायचं। कांदे बघा लाल असे गोल्डन झाले, त्यात शिमला आणि टोमॅटो टाकूया आपण। ते पण चांगले लाल असे परतून घेऊ चांगले। आता मस्त झालं येते। त्याच्यात आपण मसाला टाकूया। त्यात टाकते मी हा थोडासा मिरची पावडर, गरम मसाला, हळद, धना पावडर, चवीनुसार नमक। मसाले चांगले परतून घेऊ। त्यात बारीक कट केलेले केळी टाकून चांगले परतून घेऊ। मिक्स करून चांगला मिक्स करून 5 ते 10 मिनिटं असं वाफेत होऊ देऊ तिला धीमी आचेवर। भाजी झाली आपली आता। त्यात हिरवी कोथिंबीर टाकून बघा बरं कशी वाटली तुम्हाला, नक्की कमेंट करा। चला भेटूया नवीन रेसिपीला। मस्त खा, स्वस्त राहा। बाय बाय।